मित्रांनो, हिरकणी अकॅडमीवरती सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो पहा, आपण मुंबई उच्च न्यायालय भरतीसाठी जे काही महत्त्वाचे प्रश्न असतील, ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. व्हिडिओ आपला खूप आय-एम-पी असणार आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला जर या ठिकाणी या व्हिडिओची पी-डी-एफ पाहिजे असेल, त्यासोबत मुंबई उच्च न्यायालय भरती संदर्भामध्ये, हॉल तिकीट संदर्भामध्ये जे काही अपडेट्स असतील, त्या सगळ्या अपडेट्स मित्रांनो आपण एक WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे. त्या ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली पहा. त्यावर क्लिक करून तो ग्रुप तुम्ही नक्की जॉइन करा, जेणेकरून तुम्हाला याची पी-डी-एफ तसेच मित्रांनो WhatsApp ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये महत्त्वाचे अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जातील. पहिला प्रश्न मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये पंजाबपेक्षा कूपनलिकाचं प्रमाण कमी आहे, याचं कारण काय आहे? तर मित्रांनो तशी आपली काय आहे पहा, भौगोलिक रचना आहे. ऑप्शन क्रमांक क. भौगोलिक रचनामुळे मित्रांनो पंजाबपेक्षा कूपनलिकाचं प्रमाण या ठिकाणी कमी कमी आहे. पुढचा प्रश्न आहे पहा, मुंबई हाय हे कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे? तर पेट्रोलियम. ऑप्शन क्रमांक अ. पेट्रोलियम याचं काय आहे पहा, बरोबर उत्तर आहे पहा. खालीलपैकी कोणतं विधान गैरलागू आहे? मुंबईमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये कापड गिरण्या आहेत, याचं कारण काय आहे? तर बघा, जवळच कोकणातून मोठ्या प्रमाणावर मजूर उपलब्ध होतात, याचं गैरलागू म्हणजे आपल्याला चुकीचं विधान विचारलेलं आहे. तर त्याचं योग्य उत्तर काय होईल मित्रांनो? ऑप्शन क्रमांक ड. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आणि औद्योगिक नगरी आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, राज्यामध्ये गोदावरी नदीमध्ये सिरोच्या परिसरामध्ये मगरी आढळतात, तर सिरोचं हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये मोडतं? तर मित्रांनो, हे कोणत्या जिल्ह्यामध्ये मोडतं असं विचारलं आपल्याला. त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड. गडचिरोलीमध्ये मोडतं. महाराष्ट्रामधून निर्यात होणारे अशुद्ध लोखंडाचे मुख्यत्व रेडी बंदरामधून निर्यात होते, तर रेडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मित्रांनो, हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे असं विचारलं आपल्याला. तर हे सिंधुदुर्ग. ऑप्शन क्रमांक क. सिंधुदुर्गमध्ये आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मस्थान असलेलं चोंडी हे गाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर चोंडी हे जे काही गाव आहे मित्रांनो, हे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. लक्षात ठेवा, अहिल्यानगर. नेक्स्ट आहे मित्रांनो, वर्धा जिल्ह्यामध्ये पवनार येथे विनोबांचा परधाम आश्रम आहे. तर पवनार हे ठिकाण कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे? तर कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक ब. धाम नदीकाठी वसलेलं आहे. कोणत्या? धाम नदी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सन 1942च्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये प्रसिद्धीस आलेले आष्टी हे तालुक्याचं गाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? आष्टी हे. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक क. वर्ध्यामध्ये आपल्या याचं बरोबर उत्तर होईल. देवगड, त्याच्यानंतर मालवण, वेंगुर्ला ही बंदरे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये मोडतात? तर मित्रांनो हे सिंधुदुर्गमध्ये मिळतात. ऑप्शन क्रमांक ब. सिंधुदुर्ग. त्याचे उत्तर काय होईल मित्रांनो? धुळे जिल्ह्यात येतो. लक्षात ठेवा, धुळे जिल्ह्यात. पुढचा प्रश्न मित्रांनो, दगडी कोळशाच्या खाणी तसेच कागद कारखान्यासाठी प्रसिद्ध असलेलं चंद्रपूर जिल्ह्यामधील बल्लापूर हे कोणत्या नदीच्या काठी वसलेलं आहे? तर कोणत्या नदीच्या काठी वसलेलं आहे? तर ऑप्शन क्रमांक अ. वर्धा याचं काय पहा, योग्य उत्तर आहे. लक्षात ठेवा, वर्धा. त्या ठिकाणी तुमचं सिलेक्शन व्हावं वाटत असेल तर तुम्ही हॉल तिकीट येण्याची अजिबात वाट पाहू नका. कारण की जो हॉल तिकीट येण्याची वाट पाहतो तो फक्त फॉर्म भरण्यापुरताच मर्यादित असतो. तर मित्रांनो तुम्ही बघा, आत्तापासून जर या ठिकाणी अभ्यास केला तरच तुम्हाला या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. कारण की कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे आणि या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला टिकायचं असेल तर लवकरात लवकर आपल्याला पी-डी-एफ घ्यावं लागणार आहेत पहा. म्हणजे अभ्यास करावा लागणार आहे पहा. तर बघा या ठिकाणी लिपिक आणि शिपाई पदासाठी बघा आपल्याकडे 10,000 प्रश्नांच्या पी-डी-एफ असणार आहेत पहा. या पी-डी-एफमध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत. तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, ₹249 या पी-डी-एफ असणार आहेत. कारण की बघा आता आपल्याकडे वेळ आहे बघा, कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी बघा आपल्याला या ठिकाणी टेक्निकली अभ्यास करणं खूप गरजेचं आहे पहा. कोणत्या प्रकारे प्रश्न येतात, कसे प्रश्न येतात, हे सगळं बघा आपण सिलेबसनुसार एकूण 10,000 प्रश्न तयार केलेले आहेत मित्रांनो. हे प्रश्न तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत पहा. पी-डी-एफ घ्यायचे असेल तर आत्ताच घ्या मित्रांनो. कारण की एकदा वेळ निघून गेली की आपल्याला काहीच करता येणार नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त रिव्हिजन आपली होईल. जितकी जास्त रिव्हिजन होईल तितका जास्त आपला स्कोर येईल आणि तितकं आपलं फायनल लिस्टला नाव येईल पहा. त्यामुळे लवकरात लवकर पी-डी-एफ घ्यायच्यात आपल्याला 10,000 प्रश्नांच्या पी-डी-एफ या ठिकाणी असणार आहेत. ₹249 ला पहा. तुम्हाला काय करायचं बघा, 9325230840 या नंबरला बघा ₹249 या ठिकाणी फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे किंवा हा जो काही क्यूआर दिसतोय या क्यूआरला सुद्धा तुम्ही स्कॅन करून पैसे पाठवू शकता आणि याच नंबरला तुम्हाला WhatsAppला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पहा. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला मी एका मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ पाठवून देईल आणि लगेचच्या लगे आपल्याला त्या पी-डी-एफवरती तुटून पडायचं आणि लगेच अभ्यास चालू करायचा आहे पहा. जेवढा जास्त वेळ होईल बघा, तेवढा जास्त आपला अभ्यास कमी होईल. त्यामुळे लवकरात लवकर घ्या पहा. आपल्याकडे आता वेळ आहे बघा. वेळेचा सदुपयोग करायचा बघा. नंतरून पी-डी-एफ घ्या.
तुम्ही जितका उशीर कराल तितका जास्त रिव्हिजन तुमच्या कमी होणार. तुम्हाला यामध्ये चालू घडामोडी सुद्धा मिळणार एका वर्षाच्या. त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी सगळ्या पी-डी-एफ घेऊन टाका मित्रांनो. जास्त काही सांगत नाही, कारण की आपल्याला व्हिडिओ पण पुढे कंटिन्यू करायचा आहे बघा. ₹249 काहीच नाहीत. कुठं पण गेलो तर आपले असेच खर्च होऊन जातात. त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो. ₹249 ला तुम्हाला या ठिकाणी 10,000 प्रश्नांची पी-डी-एफ मिळून जातील. पुढचा प्रश्न मित्रांनो, कोळशाच्या खाणी, सिमेंट कारखाना यामुळे प्रसिद्धी पावलेले वर्धा नदीकाठचे घुसुशेठ गाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर कोणत्या जिल्ह्यामध्ये मित्रांनो घुगुस हे गाव? तर चंद्रपूरमध्ये मित्रांनो याचं बरोबर उत्तर होईल. नेक्स्ट मित्रांनो, गजानन महाराजांचं वास्तव्य समाधी यामुळे विदर्भाचे पंढरपूर ठरलं. शेगाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर बुलढाणा याचं काय पहा बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक ड बुलढाणा. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, समर्थ रामदास स्वामींचं जन्मस्थान म्हणून ओळखलं जाणारं जांब हे गाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मित्रांनो जांब हे गाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक ड जालन्यामध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं. लक्षात ठेवायचं आहे जालना. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणून महत्त्व असलेलं औडा नागनाथ हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक ब हिंगोलीमध्ये हे आपल्याला पाहायला मिळतं. नेक्स्ट हे पहा, संत ज्ञानेश्वरांचा जन्म पैठणजवळ आपेगाव येथे झाला. तर आपेगाव हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर आपेगाव हे ठिकाण मित्रांनो छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ऑप्शन क्रमांक अ. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेलं घृष्णेश्वर मंदिर बौद्धकालीन लेणी आणि मालोजीराजे भोसले यांचं वतन म्हणून प्रसिद्ध असलेलं वेरूळ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये मोडतं? तर ऑप्शन क्रमांक खुलताबाद याचं बरोबर उत्तर होईल पहा. नेक्स्ट मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये टिंबटिंब येथे मोगल बादशाह औरंगजेब याची कबर आहे. तर कोणत्या ठिकाणी आहे? त्याचं योग्य उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक खुलताबाद या ठिकाणी औरंगजेबची कबर आहे पहा. रायगड जिल्ह्यामध्ये टिंबटिंब येथे भात संशोधन केंद्र आहे. तर कर्जत मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल. ऑप्शन क्रमांक क कर्जत. वेगवेगळ्या कारणांनी प्रसिद्धीस आलेला धरमतर, रोहा, बाणकोट, राजापूर येथील खाड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर मित्रांनो ह्या रायगड जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ऑप्शन क्रमांक रायगड जिल्हा. संत गाडगे महाराज आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या अलीकडील काळातील दोन्ही सप्तपुरुषांची जन्मभूमी कोणत्या जिल्ह्यातील आहे? तर ऑप्शन क्रमांक अ अमरावतीमध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये उत्तरेकडील ठिकाण टिंबटिंब या जिल्ह्यात वसलेलं आहे. काय प्रश्न आहे? उत्तरेकडील ठिकाण कोणत्या जिल्ह्यात वसलेलं आहे? तर ऑप्शन क्रमांक अ नंदुरबार आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. गडचिरोली हा राज्यातील अति पूर्वेकडील जिल्हा होय, तर हा अति दक्षिणेकडील जिल्हा आहे. तर गडचिरोली अतिशय पूर्वेकडचा आहे, तर दक्षिणेकडील जिल्हा आपल्याला विचारला आहे. तर दक्षिणेकडे आपल्याला माहिती आहे मित्रांनो कोणता जिल्हा आहे? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब हे याचं योग्य उत्तर होईल. लक्षात ठेवा ब. समजलं? ब हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल सिंधुदुर्ग. गोंदिया जिल्ह्यामधील बोदल कसा हे काय आहे? तर मित्रांनो हे काय आहे? तर हे मित्रांनो विद्युत निर्मिती प्रकल्प आहे. लक्षात ठेवा विद्युत निर्मिती प्रकल्प. खालीलपैकी टिंबटिंब हे स्थळ चर्मोद्योगाशी निगडीत आहे. तर धाराशिव मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ड धाराशिव. राज्यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये काटोल येथे टिंबटिंब या फळाचं संशोधन केंद्र आहे. काटोल या ठिकाणी. तर मित्रांनो काटोल या ठिकाणी लिंबू या फळाचं काय पहा संशोधन केंद्र आहे. कृष्णा नदीवर राज्यामध्ये हे धरण बांधण्यात आलं आहे. कृष्णा नदीवर कोणतं धरण बांधण्यात आलं आहे? तर धोम. ऑप्शन क्रमांक ड धोम हे धरण बांधण्यात आलेले पहा. जगप्रसिद्ध अजिंठा लेणी टिंबटिंब या नदीने खनन केलेल्या दरी भागामध्ये वसलेली आहे. तर ऑप्शन क्रमांक क वाघूर याचं काय पहा योग्य उत्तर आहे. लक्षात ठेवा वाघूर. हर्णे बंदर हे कोणत्या जिल्ह्यातील किनाऱ्यावर आहे? कोणतं? हर्णे बंदर. तर हे मित्रांनो रत्नागिरी याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक क रत्नागिरी. निर्मळचं डोंगर हे कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर नांदेड मित्रांनो याचं योग्य उत्तर येईल ऑप्शन क्रमांक ब. कराडजवळ टिंबटिंब डोंगर आहे. कराडजवळ टिंबटिंब डोंगर आहे. तर आगशिव लक्षात ठेवा. आगाशिव याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे पहा उंचीनुसार खालील शिखरांचा बरोबर उतरता क्रम आपल्याला ओळखायचा आहे उंचीनुसार. तर मित्रांनो उंचीनुसार जर पाहिलं तर साल्हेर, महाबळेश्वर, अस्तंबा आणि बैराट हे याचं काय पहा उंचीनुसार बरोबर उतरता क्रम आहे पहा. सह्याद्री हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? सह्याद्री. तर हा अविशिष्ट पर्वत आहे. ऑप्शन क्रमांक क अविशिष्ट. नेक्स्ट आहे पहा महाराष्ट्राच्या बहुतेक भागामध्ये टिंबटिंब प्रवाह प्रणाली आढळते. तर वृक्षाकार ऑप्शन क्रमांक ब वृक्षाकार आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल.
कोकणामध्ये कोणत्या प्रकारची जलप्राणी आपल्याला पाहायला मिळते कोकणामध्ये? तर समांतर, ऑप्शन क्रमांक समांतर. महादेव डोंगर रांगा अतिदक्षिणेकडून वाहणारी नदी खालीलपैकी कोणती आहे? तर अतिदक्षिणेकडून मित्रांनो कृष्णा ही नदी वाहते. कोणती? कृष्णा नदी वाहते पहा. पुढचा प्रश्न आहे पहा. चांदोली धरण हे कोणत्या नदीवरती? कोणतं? चांदोली धरण. तर हे मित्रांनो वारणा, ऑप्शन क्रमांक अ, वारणा नदीवरती पहा. यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांच्या सीमेवरून कोणती नदी वाहते? तर मित्रांनो यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरून वर्धा नदी वाहते पहा. ऑप्शन क्रमांक ब वर्धा. टिंबटिंब हे महाराष्ट्रातील सर्वात अधिक तापमान असलेलं ठिकाण आहे. तो ऑप्शन क्रमांक ड चंद्रपूर याचं बरोबर उत्तर आहे पहा. महाराष्ट्रामध्ये समुद्राच्या काठी वाढणाऱ्या वनस्पतीचं नाव काय आहे? तर समुद्राच्या काठी बघा सुंदरी, ऑप्शन क्रमांक ब सुंदरी ही वनस्पती वाढते पहा. महाराष्ट्रामध्ये जास्त पर्जन्याच्या प्रदेशात पर्जन्याची परिवर्तनशीलता खालीलपैकी कोणत्या स्वरूपाची असते? तर मित्रांनो कमी स्वरूपाची असते. कशी असते? कमी स्वरूपाची. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सह्य पर्वताच्या पूर्व उतारावरून पूर्वेकडे जाणारे मोसमी वारे उष्ण म्हणतात याचं कारण विचारलंय. तर मित्रांनो हे जे काय वारे आहेत ते अधोगामी होतात. त्यामुळे त्यांच्यावरील दाब वाढतो. त्यामुळे मित्रांनो हे काय होतात? उष्ण बनतात. कोकणामध्ये कोणती वने आपल्याला पाहायला मिळतात? कोकणामध्ये कोणती वने आपल्याला पाहायला मिळतात? उष्णकटिबंधीय सदाहरित वने आपल्याला कोकणात पाहायला मिळतात. नेक्स्ट आहे मित्रांनो, मोसमी वनामध्ये वृक्षांची पाने उन्हाळ्यामध्ये गळून पडतात याचं कारण विचारलंय. तर मित्रांनो जास्त उष्णतेमुळे बाष्पीभवनाने वनस्पतीमधून ओलावा निघून जाऊ नये म्हणून लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. धान्य दळण्याची जाती बनवण्यासाठी वापरण्यात येणारा कुरुंद दगड खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सापडतो? हा जो काही दगड आहे मित्रांनो हा रत्नागिरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ऑप्शन क्रमांक ड रत्नागिरी. फोंडा येथील मध प्रसिद्ध आहे. तर फोंडा हे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये मोडतं? तर कणकवली मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक ब कणकवली. नेक्स्ट मित्रांनो, उमरान आणि मेहरून या जातीच्या बोरांसाठी खालीलपैकी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? तर मित्रांनो जळगाव याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक ड जळगाव जिल्हा या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे पहा. अस्तंबा 1325 मीटर सातपुडा पर्वतामधील महाराष्ट्रामध्ये स्थित सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? अस्तंबा. तर मित्रांनो अस्तंबा हे कुठे आहे? तर नंदुरबारमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ऑप्शन क्रमांक ब नंदुरबार. नेक्स्ट पहा, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथून रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथे जाताना कोणता घाट उतरावा लागतो? तर मित्रांनो कोणता घाट या ठिकाणी उतरावा लागतो असं विचारलंय. तर मित्रांनो याचं ऑप्शन क्रमांक ब आंबेनळी हा घाट उतरावा लागतो. महाराष्ट्रामध्ये कृषी उद्योग विकास महामंडळाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर मुंबई या ठिकाणी मित्रांनो आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल. ऑप्शन क्रमांक ड मुंबई. महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यामध्ये रेशमी कापड निर्मितीचा लघु उद्योग चालतो? तर भंडारा मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक क भंडारा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्कूल ऑफ आर्टिलरी ही संस्था कार्यरत आहे? स्कूल ऑफ आर्टिलरी ही जी काही संस्था ही कार्यरत आहे तो ऑप्शन क्रमांक ड देवळाली जिल्हा नाशिक या ठिकाणी कार्यरत आहे पहा. महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये कापसाच्या लागवडीसाठी उपयुक्त अशी काळी मृदा आढळत नाही? तर काळी मृदा आढळत नाही तर कोणत्या नदी खोऱ्यामध्ये विचारलंय? तर सावित्री मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल. ऑप्शन क्रमांक ड सावित्री. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात कृषी योग्य परंतु ओसाड पडीक जमिनीचं प्रमाण सर्वात जास्त आहे? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक सोलापूर याचं बरोबर उत्तर आहे पहा. खालीलपैकी आपल्याला चुकीची जोडी कोणती ती ओळखायची पहा. चुकीची जोडी. तर बघा पहिला ऑप्शन या ठिकाणी सोलापूर. सोलापूरमध्ये बोर आणि लिंबू बरोबर आहे. सांगलीमध्ये संत्री आणि लिंबू चुकीचं आहे मित्रांनो. जळगावची केळी बरोबर आहे. अहिल्यानगर चिंच आणि पेरू हे सुद्धा बरोबर आहे. परंतु मित्रांनो सांगलीचं या ठिकाणी चुकीचं आहे. सांगली हळद उत्पादन आणि संत्री उत्पादन कुठं होतं? नागपूरमध्ये होतं मित्रांनो. समजलं? महाराष्ट्रातील कोणत्या शहरामध्ये 1958 पासून राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था स्थापित आहे? तर मित्रांनो नागपूर याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक नागपूर. दक्षिण महाराष्ट्रामधील कालव्याखालील बागायती क्षेत्रामध्ये संकरित कापसाच्या लागवडीसाठी टिंबटिंब हा कालावधी अनुकूल काळ समजला जातो. तर कोणता काळ हा अनुकूल काळ समजला जातो? तो मार्च एप्रिल. ऑप्शन क्रमांक ड मार्च एप्रिल याचं बरोबर उत्तर आहे पहा. खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळते असं या ठिकाणी विचारलेलं आहे. विदर्भ गहू उत्पादन ही मित्रांनो बरोबर जुळते पहा. समजलं? नेक्स्ट पहा मित्रांनो,
खालीलपैकी कोणतं एक नाशिक जिल्ह्यामधील औद्योगिक विद्युत केंद्र आहे नाशिक जिल्ह्यामधलं? तर एकलहर आहे मित्रांनो, हे नाशिकमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. लक्षात ठेवा कोणतं आहे? एकलहर आहे. पुढचा प्रश्न विचारला मित्रांनो, पुढील पर्यायामधील नद्यांच्या समूहापैकी कोणत्या एका समूहातील सर्व नद्या फक्त महाराष्ट्र राज्यामध्येच वाहतात? तर उल्हास, प्रवरा, पंचगंगा आणि वशिष्ठी ऑप्शन क्रमांक ड ह्या फक्त आपल्या महाराष्ट्र राज्यातच वाहतात पहा. महाराष्ट्रामध्ये अवर्षण प्रवण स्थिती पाहता सामाजिक वनीकरणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असलेलं फळझाड कोणतं आहे? तर बोर आहे पहा. ऑप्शन क्रमांक ब बोर. खालीलपैकी कोणत्या कृषी उत्पादनासाठी सांगली बाजारपेठ प्रसिद्ध आहे? तर हळद. ऑप्शन क्रमांक क हळद. 16 नोव्हेंबर 2000 पासून वाहतुकीस खुला झालेला ताम्हिणी घाट रस्ता कोणत्या 2 जिल्ह्यातून जातो? ताम्हिणी घाट. तर मित्रांनो, ताम्हिणी घाट जर पाहिलं तर ऑप्शन क्रमांक ब पुणे आणि रायगडमधून जातो पहा. टिंबटिंब हे महाराष्ट्रातील प्रमुख वन उत्पादन होय. आता कोणतं आहे मित्रांनो? साग हे काय मित्रांनो प्रमुख वन उत्पादन आहे. केवळ एकाच जिल्ह्यासाठी म्हणून स्थापन झालेलं विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर हे मित्रांनो सोलापूरमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. कुठं? सोलापूर. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, टिंबटिंब या नदीची महाराष्ट्रातील लांबी इतर नद्यांच्या तुलनेमध्ये कमी आहे. तर नर्मदा याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड नर्मदा. नेक्स्ट मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या एका प्रशासकीय विभागामध्ये ज्वारीचं उत्पादन सर्वात सर्वात जास्त प्रमाणामध्ये होतं? ज्वारीचं. तर याचं योग्य उत्तर काय होईल मित्रांनो? छत्रपती संभाजीनगर यामध्ये सर्वात जास्त काय होतं? ज्वारीचं उत्पादन होतं. समजलं? ज्वारी. मेळघाट व्याघ्र प्रकल्पामुळे कोणत्या प्रदेशातील वन्यजीवांचं संवर्धन होत आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, मेळघाट व्याघ्र प्रकल्पामुळे विदर्भामधील जीवांचं संवर्धन होत आहे. पुढील नद्या त्यांच्या महाराष्ट्रातील लांबीनुसार चढत्या क्रमाने लावायच्यात पहा. भीमा, गोदावरी नद्या आणि नर्मदा आणि कृष्णा. तर बघा, नर्मदा, कृष्णा आणि भीमा, गोदावरी ह्या मित्रांनो चढत्या क्रमानुसार आहे पहा. कोणत्या? चढत्या क्रमानुसार. गुगमल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? काय? गुगमल. तर हे मित्रांनो अमरावतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पैनगंगा, वर्धा आणि वैनगंगा या टिंबटिंब नदीच्या उपनद्या आहेत. तर मित्रांनो ह्या गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत. लक्षात ठेवा गोदावरी. टिंबटिंब येथे गहू पिकावर संशोधन केलं जातं. तर निफाड या ठिकाणी मित्रांनो गहू पिकावर संशोधन केलं जातं. उपनद्या व चांगदेव आणि कांदळा, पाटणादेवी ही लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? तर मित्रांनो ही कुठे आहे? जळगाव याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब जळगाव. देशामधील एकूण खनिज संपत्तीमध्ये महाराष्ट्राचा वाटा कसा आहे? तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचा वाटा अवघा 3 ते 4% आहे बघा, फक्त 3 ते 4%. वेळवंडी या निरेच्या उपनदीवर पुणे जिल्ह्यामध्ये टिंबटिंब येथे बांधलेले धरणे लॉयड धरण या नावाने ओळखले जात असे. तर भाटघर. ऑप्शन क्रमांक ब भाटघर याचं बरोबर उत्तर आहे पहा. घड्याळाचे काटे ज्या दिशेने फिरतात त्याप्रमाणे अहिल्यानगर जिल्ह्याच्या सभोवती कोणते जिल्हे आहेत? तर बघा, नाशिक हे, छत्रपती संभाजीनगर आहे, बीड आहे, धाराशिव आहे, सोलापूर आहे, पुणे आणि ठाणे. म्हणजे ऑप्शन क्रमांक ब याचं बरोबर उत्तर आहे पहा. सातारा जिल्ह्यात हेळवाक जवळ कोयना नदीवर बांधण्यात आलेल्या धरणाच्या जलाशयाला काय म्हणून ओळखलं जातं? तो ऑप्शन क्रमांक क शिवाजी सागर म्हणून ओळखलं जातं पहा. बघा, कोयना नदीवर बांधण्यात आलेल्या धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणून ओळखलं जातं. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, टिंबटिंब येथील वायू विभाजन प्रकल्प आता खाजगी क्षेत्राकडे सोपवला आहे. तर ऑप्शन क्रमांक अ नागोठणे रायगड हा याचं बरोबर उत्तर आहे पहा. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यामधील कोणत्या तालुक्यात आहे? माथेरान. तर ऑप्शन क्रमांक अ कर्जत याचं बरोबर उत्तर आहे. लक्षात ठेवा कर्जत. पुढचा प्रश्न मित्रांनो, मिठाच्या सत्याग्रहामुळे प्रसिद्धीस आलेलं शिरोडे हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक ब सिंधुदुर्ग हे याचं काय पहा बरोबर उत्तर आहे काय? सिंधुदुर्ग. आंबोली हे सह्याद्री पर्वतावर थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर सिंधुदुर्ग याचं बरोबर उत्तर आहे पहा. आंबोली हे सह्य पर्वत येथील थंड हवेचे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतं. महाराष्ट्रातील पर्जन्यावर खालीलपैकी कोणत्या घटकाचा सर्वाधिक परिणाम घडून येतो? तर कोणत्या घटकाचा? तो ऑप्शन क्रमांक ब प्राकृतिक रचना याचं काय पहा बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणती एक नदी गोदावरीची उपनदी आहे? आता आपल्याला या ठिकाणी विचारले कोणती एक नदी गोदावरीची उपनदी आहे. तर प्रवरा याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट पहा,
नेवासे हे ठिकाण कोणत्या नदीच्या काठी वसलेलं आहे? तर प्रवरा नदीच्या काठी वसलेलं आहे मित्रांनो. लक्षात ठेवा प्रवरी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, परळी औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हे मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. चांदोली राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर हे सांगलीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. वज्रेश्वरी कशासाठी प्रसिद्ध आहे? हे गरम पाण्याच्या झऱ्यासाठी प्रसिद्ध आहे पहा. खालीलपैकी कोणता पर्याय हा गोदावरी नदीच्या उपनद्यांना लांबीनुसार चढता क्रम दर्शवतो? तर याचं योग्य उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक प्राणहिता, प्रवारा, वर्धा आणि मांजरा हे याचं काय पहा योग्य उत्तर आहे पहा. पर्यंत आले असेल तर सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्हाला तुमच्या भविष्याची अतिशय काळजी पहा. करिअरबद्दल तुम्ही अतिशय चिंतेमध्ये आहात. तर मित्रांनो पहा, आपल्याला योग्य डायरेक्शनने अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे पहा. कारण की जर आपल्याला पुण्याला जायचं असेल, तर आपण बघा या ठिकाणी मुंबईची गाडी धरली, तर आपण जेवढं जास्त वेगाने जाणार, तितकं जास्त आपण आपल्या टार्गेटपासून लांब जाणार. त्यामुळं योग्य दिशा खूप महत्त्वाची असते बघा. त्यामुळे योग्य दिशेने अभ्यास करण्यासाठी आपण टोटल या ठिकाणी 10,000 प्रश्नांचे PDF तयार केलेले आहेत पहा. ह्या PDF मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ₹249 पेमेंट केल्यानंतर एका मिनिटामध्ये मिळणार आहेत. यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा. लिपिक पदासाठी, त्याचबरोबर शिपाई पदासाठी तुम्हाला मिळणार आहेत. तुम्ही कोणताही फॉर्म भरला असेल, दोन्ही दोन्ही पण फॉर्म भरला असेल, त्याचे सुद्धा या ठिकाणी PDF मिळून जातील मित्रांनो. ₹249 तुम्हाला फोनपे, Google Pay करायचे आहेत. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या PDF पाठवून देईल पहा. जास्त काही सांगत नाही. लवकरात लवकर फोनपे, Google Payमध्ये जा किंवा या नंबरला तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला सर्व PDF या ठिकाणी पाठवून देईल. त्यामुळे लवकरात लवकर PDF घ्यायच्यात पहा. नंतर हॉल तिकीट आले, नंतर आपलं बघा या ठिकाणी पटकन ऑनलाईनची प्रोसिजर लई फास्ट असते पहा. लवकरात लवकर या ठिकाणी आपण जर अभ्यासाला लागलो, तर तोच आपलं रिव्हिजन जास्त होईल आणि जास्तीत जास्त आपल्याला त्याचा फायदा होऊन जाईल.